पुण्यातील दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलने उपचारासाठी तातडीने 10 लाख रुपये जमा करण्यासाठी मागितले। त्यातील काही रक्कम भरल्यानंतर देखील गरोदर महिलेला योग्य वेळी उपचार मिळाले नाहीत, त्यामुळे तिचा दुर्दैवी मृत्यू झाला। असा गंभीर आरोप सत्ताधारी भाजपचे विधान परिषदेचे आमदार अमित गोरख यांनी केलाय। पुण्यातील घटनेनं एकच खळबळ उडाली आहे। जुळा बाळांची आई दीनानाथ हॉस्पिटलच्या आर्थिक लुबाडणुकीमुळे दगावली आहे, असा आरोप अमित गोरखे यांनी केलाय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणात तातडीने लक्ष घालून योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी अमित गोरखे यांनी केली आहे। मी प्रियांका पाटील, तनिषा भिसे माझी बहिणी लागते। 28 तारखेला तिला थोडंसं ब्लिडिंग होत होतं, म्हणजे ब्लिडिंग होत होतं आणि पोटात दुखत होतं, म्हणून आम्ही दीनानाथ मंगेशकरला गेलो, डॉक्टरांना भेटलो। डॉक्टर बोलले की जरा क्रिटिकल सिच्युएशन आहे, तुम्ही काय खाऊ नका, आपण इमिजिएट सीझरला निघतोपर्यंत काही पेशंटनी खाल्लं नाही। मग त्यांच्या केबिनमध्ये गेल्यानंतर चेक केल्यानंतर डॉक्टर बोलले की 20 लाख रुपये लागतील भरण्यासाठी। आम्ही म्हणलो की आता थोडं काही करू शकतो, ठीक आहे आता 10 लाख रुपये भरा, तुम्ही डिपॉझिट आता 10 लाख रुपये भरा, आणि जर तुमची काही ऐपत वगैरे नसेल, कॅपॅसिटी नसेल, तर तुम्ही डायरेक्ट ससून हॉस्पिटलला जाऊ शकता, तिथे पण उपचार चांगले होतात। आणि एवढं सगळं हे पेशंट समोर म्हणलं। पेशंटचा बीपी आधीच हाय होता, 150, 100, 160, 100 असा होता। पेशंटला खूप टेन्शन आलं आणि पेशंट बाहेर आल्यानंतर खूप रडत आलं। त्याचाच पेशंटनी खूप धसका घेतला। त्याच्यानंतर तोपर्यंत आम्ही पैसे आमचे 3 लाख रुपये भरण्याची काय होती, आम्ही त्यांना म्हणलो, आम्ही त्यांना जरासा टाईम मागितला, तर डॉक्टर म्हणले ठीक आहे तुम्ही आता खाऊ शकता, तुम्ही हे करू नका, अजून काय आपलं ठरलेलं नाही आहे सीझरला घ्यायचं। आम्हाला दुसऱ्या ओपीडी असते ना, ओपीडीमध्ये शिफ्ट केलं, तिथं लेबरचे बेड होते ना, तिथून ओपीडीमध्ये शिफ्ट केलं। दुसरा पेशंट आला ना, दुसऱ्या पेशंटला बेड लागेल तिथून ओपीडीवरती शिफ्ट केलं। 2 तास पेशंट आमचा तिकडेच होता, तोपर्यंत पेशंटने काही खाल्लं नव्हतं, काहीच केलं नव्हतं। आणि तर कोणीच काही ॲक्शन घेतलं, साधं कोणी बीपी घ्यायला नाही आलं, साधं कोणी बघायला नाही आलं। डॉक्टरांचं ॲटलिस्ट कन्सर्न असं की बाबा पेशंटला काय होतंय, आम्ही सांगितलं पोटात दुखतं पेशंटला, ब्लिडिंग होतं, ते बोलले की ठीक आहे आधीच्या हॉस्पिटलमध्ये जी मेडिसिन होती ब्लिडिंगसाठी ती घ्या आणि खा। पूर्ण 10 लाख रुपये भरा मग उपचार पुरा असं ते म्हणा। हां, पूर्ण 10 लाख रुपये भरायचे, डिपॉझिट करायचे, त्याच्याशिवाय पेपरच नाही करणार। तिथल्या सगळ्या स्टाफला पण त्यांनी ते सांगितलेलं। आम्ही 3 लाख रुपये घेऊन खाली बिलिंग डिपार्टमेंटला गेलेलो। बिलिंग डिपार्टमेंटची हेड मीनाक्षी गोसावी त्या मॅडम बोलले की आमचं सगळ्यांसोबत बोलणं झालेलं आहे, तुम्ही मुख्यमंत्री सहायता निधीतनं पैसा आणा, नाही तर तिथनं पण आला। आम्हाला डॉक्टर बोलले की 5 लाख रुपये भरा, त्याच्याशिवाय आम्ही तुमचं ॲडमिशन करू शकत नाही। काय नक्की हॉस्पिटलमध्ये अनुभव आला, म्हणजे एवढं सगळं समजून ऐकलं की मुलांच्या मानसिकतेवरती परिणाम झाला, डॉक्टरांची भाषा काय होती? तुम्हाला जर परवडत नसेल ना तर तुम्ही ससूनला जाऊ शकता, तुम्हाला जर हे होत नसेल ना ससूनलाही चांगले उपचार होतात। डॉक्टरांचं काय नेमकं म्हणणं होतं आणि आता तुमची या हॉस्पिटलबद्दल काय नेमकी सांगणार? डॉक्टरांचं नाव काय होतं आणि त्यांनी पूर्ण जी प्रक्रिया सांगितली ती काय होती? डॉक्टरांचं नाव सुश्रुत घ्यायचं आणि त्यांनी सांगितलेलं जोपर्यंत हे रिलेटिव्ह 10 लाख रुपये भरत नाही तोपर्यंत त्यांचं ॲडमिशन करायचं नाही। आम्ही 2-3 वेळा ॲडमिशन डिपार्टमेंटला गेलो, ते सिनियर बिलिंग डिपार्टमेंटचे होते की मीनाक्षी गोसावी मॅडम, ते बोलले की तुम्ही कोणाकडे जा, केळकर सरांकडे जा, तुम्ही कुठल्या मंत्र्याचं पी असू दे काही असू दे, आम्हाला त्याची घेणं देणं नाही आहे, आम्हाला सुश्रुत घ्यायचा। सरांनी सांगितलेलं आहे पैसे घेतल्याशिवाय हे करायचं नाही, पेपर करायचं। 10 लाख रुपये नेमके कशासाठी, असं काय ऑपरेशन? ते बोलले की सीझरिंग करायचंय, प्री मॅच्युअर बेबी 7 मंथला डिलिव्हरी होतीये, तर आपल्याला ICU मध्ये ठेवावं लागेल। एका बेबीचा 10 लाख रुपये, दुसऱ्या बेबीचा 10 लाख रुपये असा खर्च घेतला आणि तो 10 लाख रुपये खर्च एका महिन्याचा होता आणि ते आत्ताच घेतले। आम्ही म्हणतो आम्ही भरतो पैसे सगळे, फक्त आता इमिजिएट आम्ही 3 लाख रुपये ॲटलिस्ट पेशंटला ॲडमिशन तरी घेऊ शकता की नाही? तुम्ही बोला। आम्ही 3 लाख रुपये भरून ॲटलिस्ट तुम्ही पेशंटला इलाज तरी करा ना। पेशंटची मानसिकता पण तशी व्हायला लागली होती ना, मला कोण बघत नाहीये, पैशाच्या अरेंजमेंटसाठी ते ट्रस्ट हॉस्पिटल आहे ना की ते प्रायव्हेट हॉस्पिटल आहे। किती तास त्याच्यामध्ये सगळे वाया गेले? 2-3 तास वाया गेले। मग तिथून पुढे आम्ही सूर्या हॉस्पिटलला गेलो। हॉस्पिटल दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल आणि डॉक्टर घ्यायचा, सुश्रुत घ्यायचा असतं आणि बिलिंग डिपार्टमेंटच्या मॅडम त्या बोलल्या की आम्हाला सर सांगितल्याशिवाय आम्ही ॲडमिशनच नाही करणार। ते एकमेकांना कंटिन्यू फोन करत होते आणि ते म्हणले पण
तुम्ही मला का प्रेशराईज करताय, मी हे करू नाही तर मी केस सोडेल, तुम्ही पैसे भरलेच पाहिजे तुम्हाला, असंही फोनवर बोलले. तुम्ही किती वाजता हॉस्पिटलमध्ये गेले होते आणि या सगळ्या प्रक्रियेमध्ये किती वाजता म्हणजे कोणता पेशंट देणारा रुग्णालयामध्ये नेण्यासाठी साधारणतः किती तासांचा वेळ गेला? एक 2-3 तासांचा तरी वेळ गेला असेल. तुम्हाला जर हवे असेल तर ते सगळे फुटेज वगैरे सगळे ते हॉस्पिटलमध्ये अवेलेबल पण असतील. म्हणजे पेशंट सांगितल्यानंतर कसा तो रडत आलाय त्या लॉबीमधनं, एक टेन्शन सगळं कळेल तुम्हाला त्या सगळ्या. हो, मी होते माझे हजबंड. एकदम सांगू इच्छितो की दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल या पूर्ण प्रकरणाची केसची माहिती घेऊन शासनाकडे त्यांचा संपूर्ण अहवाल चौकशीसाठी पाठवणार आहे. आत्ता जे माध्यमातून जे समोर आलेलं आहे ते पूर्णपणे अर्धवट आलेलं आहे. यातनं फक्त दीनानाथ रुग्णालयाची फक्त बदनामीच होत आहे. चौकशी अहवाल कधीपर्यंत दिला जाऊ शकतो सर? हे पूर्ण शासन आणि दीनानाथ हॉस्पिटल याच्यामधलं प्रोसेस आहे. आत्ता मी काही कॉमेंट करू शकत नाही. काही गंभीर आरोप देखील रुग्णालयाच्या नातेवाईकांकडून हॉस्पिटलवरती करण्यात आलेले आहेत. त्या संदर्भात काय नेमकी आपल्याकडे काही माहिती आली का? मी परत तेच सांगेन की आत्ता माध्यमातून जी माहिती आलेली आहे, जी मांडली गेलेली आहे दीनानाथ रुग्णालयाविषयी, ती पूर्णपणे अर्धवट आली आहे. त्यातनं फक्त बदनामीच होते. आत्ता त्याच्याविषयी आम्ही काही बोलणार नाही आहे. जे काय आहे ते सविस्तर आम्ही शासनाकडे माहिती सबमिट करू. सर, आपलं नाव सांगा. रवी पालेकर. पाहिजे. त्याचबरोबर हे धर्मादाय हॉस्पिटल आहे, शासनाने पूर्ण ताब्यात घेतलं पाहिजे आणि अशा प्रकारच्या गोष्टी होऊ नयेत म्हणून याकडं गांभीर्यपूर्वक गुन्हा दाखल करून लक्ष दिलं पाहिजे आणि या पीडित कुटुंबाला आपण खऱ्या अर्थानं याच हॉस्पिटलने मदतही केली पाहिजे. आणि आज तानी त्या 2 मुली जन्मलेल्या आहेत त्या ठिकाणी, तिला आता आई नाही आहेत आणि पुढचं भवितव्य संपूर्ण अंधारात आहे आणि हे एकाच चुकीमुळं झालं आहे. आणि नक्की जर ह्याचा आपण तपास केला तर याच्यात लक्षात येईल की नेमकी चूक त्या संबंधित डॉक्टरची आहे. सर, माध्यम हॉस्पिटलची बदनामी होती आमच्या. हे बघा, हॉस्पिटलची बदनामीपेक्षा एका महिलेचा त्या ठिकाणी मृत्यू झाला आणि दिशाभूल करण्याचं कारणच नाही. त्याचं कारण असं आहे की आज त्या ठिकाणी मी स्वतः ज्यावेळेस सुशांत भिसेंचा मला फोन आला त्यावेळेस मी रामेश्वरजींना फोन केला. रामेश्वरजींनी त्या ठिकाणी फोन केला आहे, मग पेशंटला ॲडमिट करून घ्या, पैशाचं आपण नक्की करूयात शासनाकडनं मदत. तरीही ही मदत झाली नाही आणि सुशांतला डॉक्टर घैसास माझं ज्यांच्यावर आरोप आहे ते काय बोललेत हे सगळं त्याच्याकडे आहे. तुम्ही CDR तपासा अशी मी मागणी आत्ता या ठिकाणी केली आहे. माननीय मुख्यमंत्री, माननीय आरोग्यमंत्री यांच्याशीही मी बोलतो, त्यांनाही मी सगळी परिस्थिती सांगितली आहे. त्यामुळं मी या गोष्टीवर आम्ही सर्व ठाम आहोत. एका एकदम वयात आलेल्या तरुणी ज्यावेळेस ती गर्भवती होती आणि पहिल्यांदा डिलिव्हरीसाठी आल्यानंतर तिचा मृत्यू होतो, त्या कुटुंबावर काय बदनामीपेक्षा पण एक मृत्यू झालेला आहे. खूप मोठी आणि वाईट घटना. केडीएमचे अधिकारी मारहाण प्रकरणात माझ्यावर केलेले सर्व आरोप खोटे आहे. राजेंद्र साळुंखे हा प्रत्येक घरामागे पैसे मागत होता, त्यावरून वाद झाला. जुन्या घरांवर कारवाई फक्त पैशांसाठी केली जाते. दुर्योधन पाटील यांचा खुलासा. साहेब नमस्कार, मी दुर्योधन नारायण पाटील, राहणार वडवली. काल जो प्रकरण घडला तिथं तो साळुंखे म्हणून आणि त्यांची टीम काय बांधकाम तोडायला जात होते. ते रूम आहेत जुने 10-12 वर्षाचे. त्या लोकांनी आता ते 5-6 आले आहेत तिथेशी. त्या लोकांनी फोन केला इथं आपल्या पोरांना का आमचं ते रूम तोडायला आले. तो साळुंखे म्हणून ते जुनं रूम असताना त्या लोकांनंतर ते धमकी देत होतो. ते धमकी देत होता आम्हाला 25,000 रुपये द्या रूम मागा, 20,000 रुपये द्या, नंतर तुमचे अख्ख्या चाली तोरू आम्ही येतो एका रूम मागे ना. त्या रूम ते आत्ताचे नाही आहेत, त्यांना टॅक्स पावती आहे, पाण्याचं बिल आहे, लाईट बिल आहे, सगळं काही आहे. ते 10-12 वर्षाचे रूम आहेत. ते 1-2 रूम कोणी नवीन बांधलेले होतं, त्या हिशोबाने मी ते बोलत होतं. तो साळुंखे एवढा आहे तर बोलतो मी माझा वार्ड ऑफिसला मी इच्छित नाही, मी त्याला असे मारतो तसा करतो, मला रूम द्या ना. ते JCB आणली, ती 2 गाड्या आणल्या त्या चोराला. ते लोकांनी फोन केला का आमचे रूम चोरा आल्यात. ती पोरा गेली गावातली बी, बाबा इथं गाड्याला काय झाले तिथं माझी ती पोरा होती गावातली, ती लोक मग होती रेडी होत्या, बाबा आमचं रूम चोरा कशाला नाही, आम्हाला मग पैसे द्या. तो साळुंखे सांगतो पैसे द्या, एक रूम मागा ना, तर मग आम्ही सगळ्या तुमच्या चाली तोडून टाकू. हे ते त्याच्या आधी बी तोडलेले आहेत बोलतो, माहिती आहे ना तुम्हाला मी कसा मनुष्य आहोत येते. मग ते लोक आम्ही फोन केला, ती पोरं गेली तिथलीच जमली लोक तिथे गेली, तिथं धक्काबुक्की ते करायला लावली ते स्वतः करायला लावली का. तर मग बोलतो मग तुमच्यावर मी गुन्हा दाखल करीन ना. मग त्यांनी काय खोटा आरोप केला
ही गावातली मुलं आली ती वैभवचा कोणतं नाव घेतलं आहे मग जर रिवारवर काय आणला तर आम्हाला तर माहीत मी तर नव्हतो तिथं मी नंतर लास्टला गेलो त्याचं झाल्यावर तरवारी ना आम्हाला मारलं माझ्या कर्मचाऱ्यांना मारलं तुला मारलं असतील ना तर एकाने तरी सांगावा का आम्हाला मारलं एक तरी खरूच आला असेल कोणत्या रक्त निघलं असेल तर तुम्ही सांगा तर आम्ही सजा भोगायला तयार आहे आम्ही गुन्हा करत आहे हां हे आरोप तो सालुकी आहे ना यो पैसे खाणारा एक नंबर आहे प्रत्येक किटवायला बी होता किती त्या मागे डोंबिवले होता सगळ्यांना यांनी हैराण केले यो ऑफिसर बनतं यो एवढं पैसे मागतं एक रूम मागा काहीच नाही कोणतं अरे जे आता गावाली घरं बांधतात जुनं घर लोटा आले टेम्पोले मग पैसे मागतात आमच्या गावाले तर आमच्या मागं सबूत आहे जुनं घर लोटा आले त्यांनी बांधायला घेतला होता टेम्पोले यांचं मला 20,000 दे यो असं सालुंकी आहे का यो एकदम बेकार मनुष्य आहे याच्यावर कारवाई झालीच पाहिजे. संजय राऊत काय बोलतात याचं त्यांना भान नाही ते कन्फ्यूज आहेत. ठाकरे सेनेबद्दल लोकांचं मत खराब असल्याची प्रतिक्रिया यावेळी आमदार परिणय फुके यांनी दिली आहे. नाही वक्त कायदा 1921 मध्ये आला होता त्यानंतर 1931 मध्ये त्यामध्ये बदल झाला 1954 मध्ये त्यामध्ये मोठा बदल झाला होता पण 1995 मध्ये या कायद्याला म्हणजे या वक्फ बोर्डाला असीमित अशा जे अधिकार देऊन दिले होते कोणत्याही म्हणजे ते कोणत्याही जागेवर ते आपला हक्क दाखवू शकत होते. दुसरं एखाद्या शेतकऱ्याच्या किंवा एखाद्या व्यक्तीच्या जागेवर जर त्यांनी हक्क दाखवला तर त्यामध्ये कुठे अपील करण्याची मुभा त्या व्यक्तीला होती ना कुठे न्याय मागण्याची मुभा होती ना त्याला त्या वक्फ बोर्डाकडेच न्याय मागण्याचं परवानगी होती. आता या कायद्यामध्ये बदल करून मोठ्या प्रमाणात या प्रकारचे जे केसेस सुरू आहे त्याला कुठेतरी न्याय मिळणार आहे. आता हा तुम्ही डिस्ट्रिक्ट कोर्ट रेव्हेन्यू डिपार्टमेंट किंवा हायकोर्ट किंवा सुप्रीम कोर्टमध्ये तुम्ही या संदर्भात तुम्ही दाद मागू शकता आणि ह्या लोकांनी ज्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात शासकीय जागेवरतीही अतिक्रमण केलं होतं शासकीय जागा बळकवण्याचं काम केलं होतं त्याही मोठ्या प्रमाणात शासकीय जागा या माध्यमातून सोडण्यात येणार आहे. काँग्रेस या अमेंडमेंटला किंवा या ॲक्टला विरोध करणार हे अपेक्षितच होतं पण उबाटा म्हणजे उद्धव ठाकरेंनी या कायद्याला विरोध केला त्याबद्दल आश्चर्य व्यक्त केला जात आहे आणि त्यांनी कुठेतरी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना कुठेतरी तिलांजली दिली आहे हे या माध्यमातून स्पष्ट होतं. उद्धव ठाकरेंनी आता भाजपच्या हिंदुत्वावर प्रश्नचिन्ह निर्माण केलेलं आहे वक्फ बोर्डाच्या आणि याच्यानंतर नाही बघा असं आहे की उद्धव ठाकरेंनी संपूर्ण महाराष्ट्राला आणि देशाला माहीत आहे की उद्धव ठाकरेंनी आपलं हिंदुत्व सोडलेलं आहे. 2019 मध्ये काँग्रेस पक्षासोबत जाऊन ज्या काँग्रेसला बाळासाहेब ठाकरेंनी विरोध केला ज्या काँग्रेससोबत म्हणजे बाळासाहेब ठाकरेंनी असं म्हटलं होतं की आम्ही राजकारण सोडून देणार पण काँग्रेससोबत जाणार नाही अशा काँग्रेससोबत ते बसले आणि मुख्यमंत्री झाले. त्यानंतर त्यांनी ते हिंदुत्व सोडलंच होतं पण मागच्या या 2024च्या निवडणुकीत महाराष्ट्राच्या जनतेने त्यांना दाखवून दिलं हिंदुत्व सोडण्याचं काय परिणाम होतात आणि त्यांना 56 वरनं 10 सीटांपर्यंत त्यांना आणलेलं आहे आणि म्हणून त्यांनी हिंदुत्व सोडलेलं हे याच्यातनं स्पष्टच होतं. संजय राऊतांनी एक प्रश्न उपस्थित केला की बेचने वाले दो आहे की संजय राऊतांना काही दुसरं काम नाही आणि ते काय बोलतात त्यांनाही समजत नाही. मला असं वाटतं काल संजय राऊतांनी एक विषय बोलले त्यानंतर दुपारी त्याच्या विरोधातच उद्धव ठाकरेंनी दुसरा विषय बोलले आणि ते सगळे आपसात कन्फ्यूज आहे. कुठेतरी ज्या प्रमाणात महाराष्ट्र जनताने त्यांना नाकारलेलं आहे ज्या प्रमाणात त्यांचं एक लोकांमध्ये एक उभाठ्याच्या बद्दलचं मत खराब होत चाललेलं आहे आणि कुठेतरी मोठ्या प्रमाणात त्यांच्याबद्दल नाराजी आहे आणि त्यांना कुठेतरी त्यांचं अस्तित्व धोक्यात वाटत आहे. म्हणून या प्रकारचं रोज काहीतरी स्टेटमेंट देऊन स्वतःचं अस्तित्व राखण्याचं काम ते करतात आहे केवळ प्रयत्न ते करतात आहे. अंबादास दानवे यांनी आज इम्तियाज जलील यांची भेट घेतली आहे. तर लोकशाहीत विविध राजकीय पक्षांचे मतभेद असायला पाहिजे मात्र महाराष्ट्राची एक वेगळी राजकीय संस्कृती असल्याचं यावेळी माजी खासदार इम्तियाज जलील म्हणाले. जीवनात त्यावेळेस पासूनचे आमचे एकमेकांशी चांगले संबंध आहेत म्हणून मी काय आज आलो यांच्या घरी हे तुम्ही मीडिया आलं म्हणून तुम्हाला असं वाटत असेल आज आलं पण मला असं वाटतं मी मागच्या 20 ते 25 वर्षांनी रेग्युलर त्यांच्या घरी येत असतो. आधी ते तिकडे राहत होते ते पुण्याहून यायचे NDTOचे रिपोर्टर असताना ईदला नक्की यायचे भेटायचो त्याला काय त्यांचे भाऊ हे ते सगळे डे टू डे आमच्या कनेक्टमध्ये आम्ही असणारे होतो आहे आणि म्हणून मला असं वाटतं अशा शुभेच्छाला द्यायला येणं आणि त्याच्यात राजकीय काही भाग असायचं काही कारण नाही.
राजकीय आम्हाला चर्चेची पण काही गरज नाही. त्यांनी त्यांचं काम करावं, मी माझं काम करायचं. मला असं वाटतं एक शहरातले आम्ही नागरिक, एक मित्र, जवळचे सगळे सातत्याने एकमेकाला भेटणारे, म्हणून अशा सण ते दिवाळीला माझ्या घरी येऊन गेलेले येतात, ते माझ्या घरी दिवाळीला येत असतात. असं काही ते आले नाही किंवा मीच आलो अशातला काही भाग नाही. त्यामुळे मला असं वाटतं संबंध असे ठेवणं आताच्या निकोप राजकारणाच्या दृष्टीनं मला योग्य वाटतं. बाकी लोकांना काय अर्थ घ्यायचा तो घेऊ द्या, पण मला त्याच्यात कोणतेही वावगं वाटत नाही. पण ही तुमची भेट जी आहे ती निवड राजकीय नेत्याची, दोन टोकाच्या राजकीय नेत्यांची भेट नाही, तर सध्या देशामध्ये सगळीकडे हिंदू, मुस्लिम, कबर, तलाक किंवा वक्फ बोर्ड ह्याच्यामुळे दोन धर्माचे सुद्धा संबंध आणले गेलेले, त्या पार्श्वभूमीवरती सुद्धा तुमची भेट महत्वाची आहे. मला असं वाटतं हे सगळं राजकारणासाठी, राजकीय हितासाठी केलं जातं. आता आपण सांगतो माणूस चंद्रावर पोहोचलेला आहे, अवकाशात असलेली ती आपले सुनीता विल्यम्स खाली आलेली, या युगात आपण वावरतो. एआयचं युग आहे आता, आणि आता आपण काय घेऊन बसलो, आता तर खऱ्या अर्थानं सगळ्यांना मिळून पुढे जायचंय. आपल्या या शहराला, या संभाजीनगरला पुढे न्यायचं, या महाराष्ट्राला पुढे न्यायचं, देशाला पुढे न्यायचं. हा मनात ही भावना असली पाहिजे. तू हिंदू, तू मुसलमान, मी हिंदू, मी या भावनेला मला असं वाटत नाही. ठीक आहे, जो कोणी अशा पद्धतीनं देशविघातक असेल तो हिंदू असेल नाही तर मुसलमान असेल, त्याला विरोध झालाच पाहिजे. पण कोणाला धर्म म्हणून, जात म्हणून विरोध करणं, मला असं वाटतं मी शिवसेना प्रमुखाचा शिवसैनिक आहे, आमच्या विचारात बसत नाही. दादा पण मुस्लिमांच्या ठीक आहे, काय आहे, राजनैतिक मतभेद असायला पाहिजे, त्याच्यामध्ये काहीही हे नाही आहे. लोकशाही आहे, तो वेगळ्या पक्षाचे, आम्ही वेगळ्या पक्षाचे. पण खऱ्या अर्थाने बघायचं असेल तर महाराष्ट्राची एक संस्कृती आहे. आपण त्योहार, उत्सव हे एकमेकांच्या घरी जाऊन विश करून आपण हे साजरा करत आलेलो आहोत. जसं अंबादास भाऊने सांगितलं, माझा आणि त्यांची ओळख म्हणजे जेव्हा मी कॉलेजमध्ये होतो, तेही कॉलेजमध्ये यंग पॉलिटिशियन होते, त्या काळापासून आहे. आणि दरवर्षी तो माझ्या घरी यायचं, मी दिवाळीच्या वेळी त्यांच्या घरी जायचं. पण दुर्दैवाने आज एक अशा वातावरण तयार करण्यात आलेलं आहे की एकमेकांचे शत्रू झालेले आहे असं दाखवण्याचे जे प्रयत्न आहे ते मला असं वाटतं की ते चुकीचं आहे. ईद मिलन म्हणजे काय आहे? मिलन का मतलब ये है कि एक दूसरे से मिलेंगे, गले मिलेंगे, शीरखुरमा पिएंगे, मैं इनके पास जाऊंगा तो इनके पास फराळ खाऊंगा दिवाळी के ऊपर के अंदर. ते महाराष्ट्राची संस्कृती होती, कल्चर होता. पण दुर्दैवाने आज कुठेतरी त्याला एक गालबोट लागलेला आहे किंवा इतकं जास्त सेन्सेशनलाइज करण्यात येते. आता मला माहित आहे हे बघून की आज अंबादास माझ्या घरी शीरखुर्मा घेताना ज्या लोकांचा कमी मेंदू आहे ते उद्या त्याचा काहीतरी वेगळा अर्थ काढणार, हे कशाला गेले होते आणि हे आहे. आपण सगळं सोबत राहिलेले आहे, सोबत आम्ही एकमेकांशी संबंध आहे, ते कधीही संपणार नाही. मी स्पष्टपणे सांगतो, कितीही आज जे राजनैतिक पक्ष हे हिंदू मुस्लिमचा वाद करत आहे त्यांना मी स्पष्टपणे सांगतो, तुम्ही कितीही प्रयत्न करा, हे जे एक संबंध आहे, एक आपलं जे रिलेशनशिप आहे ते कधी संपणार नाही. त्यांना भेटलं तर आपला राजकीय नुकसान होईल, टार्गेट होईल आहे ना. त्यांची पॉलिटिकल आयडिओलॉजी आहे, आमची पॉलिटिकल आयडिओलॉजी आहे. पण याचा अर्थ हे होत नाही ना की आम्ही शत्रू आहे. ते त्यांचं पॉलिटिकल लाईन जे आहे ते आपलं फॉलो करतात, आम्ही पॉलिटिकल लाईन ते फॉलो करत आहे. ते त्यांच्या हिंदुत्ववादीचं ते लाईन फॉलो करत असेल तर याचा अर्थ हे आहे का की मी त्यांचा शत्रू झालेला आहे? त्यांचं पॉलिटिकल हे आहे, आमचं पॉलिटिकल एक व्ह्यू आहे, त्याप्रमाणे आम्ही. आता मी लोकसभामध्ये राहिलेलं आहे, लोकसभामध्ये एकमेकांवर इतकं गंभीर आरोप करायचं, असे स्लोगन्स करायचं, आणि बाहेर आल्यानंतर जेव्हा सेंट्रल हॉलमध्ये बसायचे तर सगळे खासदार एकमेकांसोबत चहा घ्यायचं. पण बाहेर असं वातावरण तयार करण्यात येतं. म्हणजे माझी तर प्रामाणिक इच्छा हे आहे की सर्व राजनैतिक पक्षांचे जे मोठे मोठे नेते आहे, आपल्याला शहराला चांगला एक इमेज द्यायचं असेल तर ते आपण, तुम्ही मला बोलवा किंवा माझ्या घरी या, आणि याच्यातून काय आहे की एक चांगला मेसेज जातो की आपण सगळं सोबत आहे. ठीक आहे, तुम्ही तुमचं लाईन घ्या, आम्ही आमच्या लाईन घेतो, पण त्याच्यामध्ये हे कधीही होणार नाही की आम्ही राजनैतिक शत्रू झालेले आहे. विचार वेगळे असतील, असायला पाहिजे. लोकशाही आहे, त्याच्यामध्ये सगळ्यांना हे अधिकार आहे.
राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती योजना गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा तालुक्यातील वडेगाव येथील भीमरावजी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय वडेगाव येथील इयत्ता 8वीची विद्यार्थिनी शीतल दसाराम गौतम हिनं जिल्ह्यातून प्रथम क्रमांक प्राप्त केलाय। राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती ही सन 2007 ते 8 पासून सुरू झाली असून मिनिस्ट्री ऑफ ह्युमन रिसोर्सेस भारत सरकार नवी दिल्ली यांच्या मार्फत राबवली जाते। NMMS ही शिष्यवृत्ती परीक्षा भारत सरकार द्वारा 2007-8 पासून सुरू करण्यात आलेली आहे। या परीक्षेचे नियोजन मिनिस्ट्री ऑफ ह्युमन रिसोर्सेस भारत सरकार नवी दिल्ली द्वारा करण्यात येत आहे। या शिष्यवृत्तीचा उद्देश हा आहे की गरीब आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गातील जे होतकरू विद्यार्थी आहेत, प्रज्ञावान विद्यार्थी आहेत, त्यांचा शोध घेणे आणि त्यांचे 12वी पर्यंतचे शिक्षण पूर्ण व्हावे हा या शिष्यवृत्तीचा उद्देश आहे। यात महाराष्ट्रातून 2,48,758 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली। त्यात गोंदिया जिल्ह्यातून 3,710 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली। त्याच्यात 333 विद्यार्थी पास झाले, तसेच 163 विद्यार्थी या शिष्यवृत्तीसाठी पात्र झाले। भीमरावजी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय येथील जी कुमारी शीतल गौतम आहे ही गोंदिया जिल्ह्यातून सामान्य कॅटेगरीमधून प्रथम आली आणि आमच्या शाळेचे नाव उज्ज्वल केलं। यापूर्वी आमची शाळा भीमरावजी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय ही NMS परीक्षेत नियमितपणे जास्त विद्यार्थी पात्र ठरलेली आहे। यापूर्वीही जिल्ह्यातून टॉप आमच्या शाळेतून झाले आहे आणि ही परंपरा कुमारी शीतल गौतम याने कायम ठेवली आहे। त्याबद्दल तिचे मी शाळेचे प्राचार्य DR गिरीपुंजे, गोंदिया जिल्ह्यातून NMS परीक्षेत कुमारी शीतल गौतम ही प्रथम आली आहे, सामान्य प्रवर्गातून प्रथम आली आहे। त्यामुळे मी DR गिरीपुंजे प्राचार्य भीमरावजी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय वडेगाव शाळेच्या वतीने तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वृंद यांच्या वतीने याचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करीत आहे। त्यात पुन्हा आमचे जे बाकीचे 6 विद्यार्थी आहेत त्यांचासुद्धा मी माझ्या वतीने अभिनंदन आणि सत्कार करीत आहे। नमस्कार, माझे नाव शीतल दसाराम गौतम आहे आणि मी वडेगाव गावाची रहिवासी आहे। माझ्या शाळेचे नाव भीमरावजी विद्यालय वडेगाव आहे आणि मी इयत्ता 8वीतील शिकणारी विद्यार्थिनी आहे। भीमरावजी विद्यालय यातील विद्यार्थी दरवर्षी NMS परीक्षेमध्ये पात्र होतात आणि यावर्षीसुद्धा 7 विद्यार्थी पात्र झालेले आहे। मी NMS परीक्षेमध्ये जिल्ह्यामधून जनरल कॅटेगरीतून प्रथम क्रमांक पटकावला आहे आणि मी आपल्या यशाचे श्रेय GN सर, राठोड सर, किरसान सर, भगत मॅम, अनिल सर, गिरेपुंजे सर व सर्व शिक्षकांना देत आहे। तसेच माझ्या आई वडिलांना देते, कारण त्यांच्या मार्गदर्शनामुळेच मी आता इथे उभी आहे। माझी आकांक्षा आहे की पुढेही भीमरावजी विद्यालयातील विद्यार्थी असेच उत्तीर्ण होत राहतील आणि भीमरावजी विद्यालयाचे नाव लौकिक करतील। धन्यवाद। मुंबई उच्च न्यायालयाचे कोल्हापुरात खंडपीठ व्हावे या मागणीसाठी आज पंढरपूर अधिवक्ता संघाच्या वतीनं पंढरपूर ते कोल्हापूर अशी खंडपीठ रथयात्रा सुरू करण्यात आली। सोलापूर, सातारा, सांगली अशा 3 जिल्ह्यात मार्गक्रमण करून ही रथयात्रा कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरापर्यंत जाऊन पोहोचणार आहे। या निमित्तानं सरकारला सद्बुद्धी येऊन कोल्हापुरात खंडपीठ स्थापन व्हावं असं साकडं अधिवक्ता संघाच्या वतीनं विठ्ठलास घालण्यात आलं। पंढरपूर अधिवक्ता संघामार्फत आज रोजी कोल्हापूर येथे मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ व्हावे यासाठी आज आम्ही भव्य असे रथयात्रा काढलेली आहे। या रथयात्रामध्ये कोल्हापूर, सांगली, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग असे 6 जिल्ह्यांचे वकील मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत। तसेच
विठुरायाकडे आम्ही असं साकडं घातलेलं आहे की लवकरात लवकर शासनाला तसेच उच्च न्यायालयांना उच्च न्यायालयाचे खंडपीठ कोल्हापूर येथे स्थापन करायची सूचना द्यावं आणि लवकरात लवकर कोल्हापूर खंडपीठ स्थापन होईल, जेणेकरून गोरगरीब जनता, भक्षकार आणि सगळ्यांना तिथं जाणं सोयीस्कर होईल असं आम्ही आज रोजी आवाहन करत आहोत. कुर्ला येथील फिनिक्स मॉल मधील फूड कोर्ट मध्ये भीषण आग लागली आहे. मॉलमधील सर्व नागरिकांना बाहेर काढण्यात आलं तर घटनास्थळी अग्निशामक दलाच्या गाड्या दाखल झाल्यात. आग लागल्यामुळे मॉलमध्ये नागरिकांची धावपळ झाली. शासनाच्या 100 दिवस कृती कार्यक्रमांतर्गत येवला शहरातील प्रशासकीय संकुलात स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. यावेळी प्रांत कार्यालय, तहसील कार्यालय, नगरपालिका पंचायत समिती कार्यालयातील जवळपास 300 कर्मचाऱ्यांनी या स्वच्छता अभियानात सहभाग घेतला. यावेळी प्रशासकीय संकुल परिसर स्वच्छ करण्यात आलं. तर यावेळी प्रांत अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी, मुख्याधिकारी यांसह अधिकाऱ्यांसह शासकीय कर्मचारी, शिक्षक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. सर मागून या बोला. शासनाच्या 100 दिवस कृती कार्यक्रमाच्या अंतर्गत आज प्रशासकीय संकुल येवला या ठिकाणी स्वच्छता मोहिमेचं आयोजन करण्यात आलं होतं. या स्वच्छता मोहिमेमध्ये तहसील कार्यालयातील कर्मचारी, नगरपालिका, पंचायत समिती, प्रांत कार्यालय व सर्व शिक्षक कर्मचारी यामध्ये सहभागी झाले. जवळपास 300 कर्मचाऱ्यांनी या स्वच्छता मोहिमेत भाग घेतला. प्रशासकीय संकुलामध्ये असलेली सर्व प्रशासकीय इमारती, यामध्ये सर्व विभागाचे कार्यालय, पोलीस स्टेशन, नगरपालिका या सर्व ठिकाणी स्वच्छता मोहीम राबवण्यात आली आहे. मुख्यमंत्री 100 दिवस प्रशासकीय गतिमानता अभियानाअंतर्गत येवला तालुक्यातील प्रशासकीय संकुलातील सर्व अधिकारी आणि कर्मचारी जे आहेत तर यांनी मागील 1 आठवड्यापासून प्रत्येक आठवड्यात 1 दिवस पूर्ण परिसराची स्वच्छता करण्याचा उपक्रम हा नेहमी राबवला जातो. आजही मोठ्या प्रमाणामध्ये अधिकारी आणि कर्मचारी या अभियानामध्ये सामील झाले असून पूर्ण प्रशासकीय संकुलाची जी आहे ते त्या ठिकाणी साफसफाई करण्यात आलेली आहे आणि त्याच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये कचरा त्या ठिकाणी गोळा करण्यात आलेला आहे. आणि या अभियानामध्ये सातत्य राहावं, शाश्वतता राहावी याच्या अनुषंगाने यापुढे हा कार्यक्रम जो आहे तो नियमितपणे राबविण्यात येणार आहे. या अभियानाची सुरुवात जी आहे आज सकाळी स्वच्छतेची आणि संविधानाची शपथ घेऊन झालेले आहे आणि याच्या माध्यमातून सर्व कर्मचारी आणि अधिकारी जे आहेत तर यांच्यामध्ये एक चैतन्याचं वातावरण निर्माण झालेलं आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम यांनी आज शिर्डीत येऊन श्री साईबाबांच्या समाधीचं दर्शन घेतले. दर्शनानंतर श्री साईबाबा संस्थांच्या वतीनं मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी त्यांचा सत्कार केला. दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रुप मधील सीतामाई तलावाचे पोकललेनं दुरुस्तीचं काम करताना तलावाचा बांध मधोमध फोडल्यानं लाखो लिटर पाणी वाहून गेलंय. यामुळे मंद्रुप निंबर्गी रस्त्यावरील दोन्ही बाजूच्या शेतांना तळ्यासारखं स्वरूप आलंय. तर मंद्रुप मधील सीतामाई तलावाचं आयुष्य संपल्यानं बांधाला भेगा पडल्यात. बुलढाणा जिल्ह्यात 2 दिवस झालेल्या वादळी वाऱ्यांसह मुसळधार पावसामुळे उन्हाळी रब्बी पिकांचं मोठं नुकसान झालंय. तर जिल्ह्यातील 13 तालुक्यांपैकी मोताळ, नांदुरा, खामगाव आणि जळगाव, जामोद या तालुक्यात सर्वाधिक नुकसान झाल्याचा प्राथमिक अहवाल कृषी विभागानं सादर केलाय.
मका, ज्वारी, गहू, भुईमूग, कांदा या पिकांसह संत्रा, केळी, पपई, लिंबू या फळ पिकांचाही नुकसान झालंय. हातातोंडाशी आलेलं पीक निसर्गानं हिरावून घेतल्यानं शेतकरी मात्र हवालदिल झालाय. सर, बुलढाणा जिल्ह्यामध्ये 2 दिवसापासून अवकाळी पाऊस होत आहे. किती नुकसान, किती हेक्टर, किती पिकाचं कसं झालं? बुलढाणा जिल्ह्यामध्ये 2 एप्रिल 2025 आणि 3 एप्रिलच्या पहाटे बहुतांश भागामध्ये जोराचा वारा आणि हलकासा पाऊससुद्धा झालेला आहे. हा अवकाळी स्वरूपाचा पाऊस असून 2 ठिकाणी गारपीटसुद्धा झाल्याचं दिसून येते. याचा प्राथमिक अहवाल आपण क्षेत्रीय पातळीवरून घेतलेला असून एकूण 8 तालुक्यांमध्ये 166 गावं बाधित झालेली असून साधारणतः 4182 हेक्टर इतक्या क्षेत्रावरील मका, आंबा या पिकांचं, कांदा आणि भाजीपाला पिकांचं नुकसान झालेलं आहे. आणि या नुकसानीच्या अनुषंगाने पंचनाम्याचे आदेश जे आहेत ते माननीय जिल्हाधिकारी महोदय आणि आपल्या स्तरावरून ते देण्यात आलेले, ते लवकरात लवकर पंचनामे पूर्ण करण्यात येतील. हिंगोली जिल्ह्यातील महिला मजुरांना घेऊन जाणारे ट्रॅक्टर विहिरीत कोसळल्यानं भीषण अपघात घडलाय. हिंगोलीच्या वसमत तालुक्यातील गुंज गावातील या शेतकरी महिला मजूर होत्या. ट्रॅक्टरमध्ये बसून या महिला जात असताना चालकाचे नियंत्रण सुटल्यानं ट्रॅक्टर विहिरीत जाऊन कोसळला. दरम्यान या घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी मदत कार्य सुरू करत 2 महिलांसह एका पुरुषाला वाचवलंय. मात्र अद्यापही 8 जण विहिरीत बुडाले असल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली आहे.